नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती या संदर्भात आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मेरिट लिस्ट तयार करण्यासंबंधीची माहिती मागवलेली होती। त्याकरिता आपण आपल्या चॅनल मार्फत आता सध्या पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये या विद्यार्थी मित्रांना उपयोगी पडेल असे पसंतीक्रम नोंदवण्याकरिता मेरिट लिस्ट ही तयार करीत आहोत, जेणेकरून तुम्हाला यामध्ये पाहून आपला नंबर कितवा आहे, आपल्या समोर किती विद्यार्थी सध्या उपलब्ध आहेत या विषयीची माहिती मिळेल आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना पसंतीक्रम निवडताना योग्य पद्धतीने निवड ही करता येईल। त्या अनुषंगाने आपण हा फॉर्म बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा गूगल फॉर्म असून तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्यावर जाऊन तुम्हाला तुमचं नाव, स्वजिल्हा, लिंग, व्यावसायिक अर्हता, मग त्यामध्ये डी.एड आहात, बी.एड आहात, एम.एड आहात का बी.पी.एड आहात हे तुम्हाला माहिती भरायची आहे। त्यानंतर तुमचं माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू की हिंदी हे माध्यम तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर टी.ई.टी. फर्स्ट पेपर तुम्ही पासआउट आहात किंवा टी.ई.टी. सेकंड तुम्ही पासआउट आहात, यामध्ये तुम्ही सी.टेट सुद्धा ॲड केलं तरी चालेल। म्हणजे सी.टेट फर्स्ट अँड सी.टेट सेकंड अशा स्वरूपाचे असाल तर याच्याच तिथे तुम्ही ॲड करायचं आहे। त्यानंतर तुमचे अभियोग्यता चाचणीमध्ये प्राप्त असलेले गुण इथे तुम्हाला लिहायचे आहेत। त्यानंतर तुमचा जात संवर्ग आणि समांतर आरक्षणामध्ये तुम्ही कोणता पर्याय सिलेक्ट केलेला आहे तो तुम्ही इथे निवडायचा आहे। त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे केल्यानंतर तुमची परिपूर्ण माहिती ही आपल्याकडे मिळून जाते। त्यावर आधारित विचार करून मग मेरिट लिस्ट तयार करण्याचं काम आपण नक्की करूयात। आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 11 मार्चपर्यंतच आपल्याकडे कालावधी आहे। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी आजच्या आज म्हणजे या 2 दिवसांमध्ये सगळी माहिती तुमची जी नोंदवावी, जेणेकरून आपण तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे ऑफिशियली किती विद्यार्थी तुमच्या समोर आहेत हे माहिती करून देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 2.25 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे, याबद्दल आपल्याला माहीतच आहे। परंतु आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे की आपली मेरिट लिस्ट चांगल्या पद्धतीने होण्याकरिता कोणत्याही प्रकारे तुम्ही यामध्ये चुकीची माहिती देऊ नये आणि योग्य तीच माहिती फिलअप करावी, कारण चुकीच्या माहितीने तुमचा कोणताही फायदा होणार नाही, उलट लॉसच होईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, योग्य अशी माहिती भरणे आणि तुमचा सगळ्या बाबी या बिनचूक निवड करणे हे गरजेचे आहे। तर तुमच्या सगळ्याची माहिती ही अपलोडिंग होईल, त्या पद्धतीने आपण डेली जर आपल्याला समजा इथून पुढे आपण 24 तास वेळ देऊया, त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी माहिती फिलअप केलेली आहे अगदी त्या अनुषंगाने 1 ते 2-3 दिवसांमध्ये ही मेरिट लिस्ट ऑफिशियली आपण जाहीर करूयात। त्यामुळे नम्र विनंती की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे माहिती फिलअप करावी। त्याचबरोबर तुमच्या इतर काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपल्याला विचारायला विसरू नका, कारण त्या अनुषंगाने आपण नक्की मदत ही करणार आहोत। धन्यवाद।